सोयल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोनू या गोलंदाजाला बोलवलं जात आहे. पॉवर प्लेचा षटक, पहिला षटक अप्रतिम वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते सोनूच्या माध्यमातून. थोडंसं मी स्पीड होते आणि त्याचं कारण एक सिंगल प्राप्त केली जाते आणि एका सिंगलने धावफलकाला सुरुवात केली जाते. धावफलकाचा श्रीगणेशा सिंगलने होत असताना आपण पाहतोय. या अगोदरचा सामना कोण विसरेल, अप्रतिम मॅच ती पाहायला मिळाली होती. तब्बल 57 धावा तब्बल गुटायच्या आहेत आणि नक्कीच शेवटच्या 6 धावांनी पराजय स्वीकारावा लागला होता. तो म्हणजेच नरेश पोडसे या संघाला अप्रतिम फलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये निखिल याची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली आणि जास्त जोरावर रीती 11 या संघाने तो निसटता विजय इथे मिळवला गेला होता. सोनू गोलंदाजी मार्गावर आपल्या षटकातला पुढचा चेंडू, यावेळी वेग होता आणि त्याचं कारण नक्कीच गोलंदाजीच्या रूपाने आपण पाहायला मिळतोय. गोलंदाज सोनूच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 3 चेंडू हाताळले गेलेत पहिल्या P1च्या षटकामध्ये. नॉकआउटचा चेंडू होता, चेंडूला केला जात आहे रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्विचच्या माध्यमातून. एक सिंगल आणि एका सिंगलने धावफलक दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पॉवर प्लेचा षटक आहे, पाहायला गेलं 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना इथं आपण पाहतोय. एक लॉंग ऑन रिझन मध्ये त्यानंतर एक लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सोनू गोलंदाजी मार्गावर आहे. स्ट्राईकला आपण पाहिला तर स्ट्राईकला कोण आहे, पुन्हा एकदा एक सिंगल लेग बाईकच्या रूपाने मिळाली जाईल आणि एका सिंगलने टॉपवर पुढे सरकतोय. राणाली बरोबर यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला जातोय आणि इथे जर आपण पाहायला गेलो तर पहिला षटक संपला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च, 2 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज सोनूच्या माध्यमातून. मग 3 रन ना 3 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 धावा. पॉवर प्लेचा षटक होता, गोलंदाजी करणाऱ्या संघाला संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. अप्रतिम षटक हाताळला गेला गोलंदाज सोनूच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त त्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्यात. क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी क्रमांक 2चा षटक आपण पाहतोय. ललित या गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिला षटक जर आपण पाहिलं तर सोनूच्या माध्यमातून अप्रतिम तो षटक पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारचा षटक आपण पाहिला होता त्या षटकामध्ये 3 निर्धार चेंडू होते आणि 3 सिंगल आपण पाहिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये ललित या गोलंदाजावरती प्रहार केला जाईल का, कारण सलामी जोडी आपण पाहिला तर रोहित आणि सोयल हे 2 फलंदाज अजूनही क्रीजवरती आहेत. फटका चांगला आहे मात्र पाहायचं क्षेत्ररक्षकाला निवडतोय आणि टिपली जाते झेल. फलंदाजी ते बाद होतोय.
याच्यावर दे. तुझ्या घरात जाऊन सांगतो मी. हा? यावेळी बॅकफूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा मिस होतोय. पुन्हा एकदा निर्धार चेंडू हाताळला जातोय गोलंदाज ललितच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिला षटक हाताळला होता गोलंदाज सोनू याने, त्यानंतर गोलंदाजी ललित क्रमांक 2चा षटक आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. यावेळी थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. पंतांचा इशारा यस, वाईट चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. अवांतर धावेने एक धावी धावफलकावरती जोडली जाईल. अतिशय सुंदर अशी स्पर्धा इथे पाहायला मिळते. कासार वडवली प्रीमियर लीग. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू, पुन्हा एकदा अवांतर चेंडू इथं घोषित केला जातोय. अवांतर धावेने पुन्हा एकदा एक धावी धावफलकावरती जोडली जाईल. खराब गोलंदाजी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. वन बाउन्सची वॉर्निंग दिली जात गेली. कारण पहिला जर बाउन्स तुम्ही हाताळला गेला तर दुसऱ्या बाउन्समध्ये तुम्हाला त्या चेंडूवरती दंडित केलं जाईल. आणि त्याचं कारण आपण पाहतोय यावेळी गोलंदाजी करत असताना ललित कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ डिलिव्हरी. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा स्पीडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळी थोडासा स्लो चेंडू हाताळला गेला गोलंदाज ललितच्या माध्यमातून. निर्धार चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक आहे. धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एच लागली जाते, कडा घेतली जाते. यष्टीरक्षक मोहित याच्या हातामध्ये चेंडू विस्तारला जातोय आणि पुन्हा एकदा गडी इथे बाद होतोय. क्रमांक 2चा गडी तंबूमध्ये परतला जातोय. फलंदाजी करणारा करत असताना श्रीराम फाउंडेशन या संघाचं जर आपण पाहिलं तर धावफलक फक्त आणि फक्त 5 धावा आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाजची मार्गवर ललित या गोलंदाजाला आपण पाहतोय. कारण पहिला षटक जो पॉवर प्लेचा षटक होता तो महत्वपूर्ण ठरला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, संजय स्पोर्ट्स या संघाला. कारण सोने याने घातक गोलंदाजी केली होती आणि ज्याचं कारण आपण पाहिलं तर नक्कीच त्याच्या जोरावरती त्याच प्रकारची गोलंदाजी ललितच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचा धावफलकावरती आपण जर पाहायला गेला तर 5 धावा आणि शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा चेंज ऑफ डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी केली जाते. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल आहे. वाईड आणला ते दोन. तू मनात विचार किती बॉल वाईड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकदा मोठा फटका खेळला जातो डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे. तत्पूर्वी नक्कीच 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलकावरती जर आपण पाहायला गेलं तर 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 7 धावा.
आता जास्त करून हो सर आठवण करून द्या ना मला तिसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजची मार्गवर आपण पाहतोय मोहित या गोलंदाजाला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज रोहित याला आपण पाहतोय. यावेळी एक सिंगल प्राप्त केली जाते. एका सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय. धावा येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची गरज नक्कीच भासली जाते. ती म्हणजेच श्रीराम फाउंडेशन्स या संघाला ज्या प्रकारे आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावा फक्त धावफलकावरती 13 धावा आहेत. 3 चेंडू या षटकामधले धावफलकावरती आपण पाहतोय हाताळले गेलेत गोलंदाज मोहितच्या माध्यमातून. बॉलर एकटाच वाईट चेंडू पुन्हा एकदा पंच घोषित करतात. पुन्हा एकदा एक अनंतर धावी धावफलकावरती जोडली जाते. तू बोलतो तो आईले कोण फुलटा चेंडू होता. चेंडूला स्वान केला. चेंडू जातोय तो म्हणजेच मिड विकेट रिझन मध्ये चेंडू सीमा फुलटा चेंडू होता. त्या चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलला फलंदाजाच्या माध्यमातून. षटकार आणि धावफलक पुढे सरकला. यानंतर पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगती पूर्ण केल्या जात आहेत. संघाचा धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजेच 22 धावा 22 रन. 2 मॅच झाले. दहावीला पण केला नंतर सायन्स घेतलं. यावेळी पुन्हा एकदा फटका मोठा केला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजेच डीप मिड विकेट रिझन मध्ये. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार 6 धावा.
तिसरा षटक संपलाय. शेवटचा षटक स्लॉगवरचा षटक आहे, हणामारीचं षटक. तर या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. गोलंदाजची मार्गवर गोलंदाज क्रमांक 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजची मार्गवर परवेज या गोलंदाजाला बोलवलं जात आहे. चेंडूपंत घोषित करतायत. अवांतर धावेने एक धाव फलकावरती जोडली जाईल. 29 रन 29 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. पाहायचं या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा पटकावेल, कारण 29 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू होता, चेंडू केला जातो लॉंग रिझन मध्ये. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. पुन्हा एकदा चेंडूपंत घोषित करतात. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर मिळाली जाते. बाहेर गेलो ना. चेंडू होता, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या लॉंग रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावाने धावफलकावरती लागल्या जात आहेत. 36 धावा 36 रन. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4था षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकामधले 2 चेंडू हाताळले गेलेत. पुन्हा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजची मार्गवर चेंडू हाताळला जातोय. गोलंदाज परवेजच्या माध्यमातून संघाचा धावफलकावरती जर आपण पाहिला तर 36 या धावफलकावरती लागला जात आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. काय बोलतात 3 बॉल आणि 4 बॉल. 2 डॉट आहे का? 2 डॉट आहे ना. डेड बॉल आहे. 3 बॉल आहेत. 3 बॉल शेवटचे. डेड बॉल तर कोणी फुलटॉस चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये.
बिग हिट षटकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केला जातोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या आणि या शेवटच्या 2 षटकांमध्ये 11 चेंडूमध्ये अप्रतिम फलंदाजी केली जाते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. टिपला जातोय झेल आणि ते फलंदाज बाद होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिला डाव संपला जातोय. धावा पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी. आणि अक्षय 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती अशी रीती 11 आणि अक्षय 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे लगेच. अक्षय 11 संघाचा कर्णधार या. अक्षय 11 चला रीती 11 संघाचा कर्णधार. अरमान भाई आओ ना टॉस उड़ाने. अरे आओ ना. अरे कुछ नहीं. अरमान भाई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आजच्या दिवसातला हा 5वा सामना. संजय स्पोर्ट्स असा कॉल केलाय. संजय स्पोर्ट्स येतोय. जास्त इंटरव्ह्यू घेणार नाही. टॉस जिंकला निर्णय घ्यायचे. बॉलिंगच असेल तर सर टॉस जिंकलाय तो म्हणजेच 11 या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो म्हणजेच अक्षय 11 या संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सर. धन्यवाद कडू सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय कासरवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व 4.
अंडर 21 चे खेळाडू सगळ्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. हा चौथा आणि महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. संजय स्पोर्ट्स विरुद्ध श्रीराम फाउंडेशन. मोहित ना दुसरा कोण आहे? बिग फाईट आपण पाहिले. 24 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या आहेत. म्हणजेच श्रीराम फाउंडेशन सुरुवातीला आपण पाहिली अडचणीमध्ये सापडली होती, परंतु त्यानंतर काय खेळ होताना पाहायला मिळाला. चांगली पार्टनरशिप झाली आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावर एक सन्मानजनक टोटल इथे उभा केला. रोहित जो पाहायला मिळतोय स्ट्राईक गोलंदाज, स्ट्राईक एंडकडे मोहित आणि हार्दिक. रोहित च्या माध्यमातून आपण पाहिला तर चांगला स्टार्ट म्हणायला काही हरकत नाही आहे, कारण की ज्याप्रमाणे एक उत्तम दर्जाचा गोलंदाज सातत्याने करण्यासाठी ओळखला जातोय, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर नेहमीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. परंतु मोहित जो आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जाते म्हणून त्याला ॲज अ ओपनर आणि त्याच्या सोडीने हार्दिक. यावेळेला खडेकडे शॉर्ट अटेम्प्ट केला आहे. सरळ बॅटच्या साईने आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड वन बाउंड चेंडू थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळते धावा 4. हा येताना पाहायला मिळते मॅच मधला खणखणीत चौकार. 4 धावा. त्या फटक्यामध्ये ज्याप्रमाणे बॉटमहँडचा वापर केला आणि गॅप महत्वपूर्ण जो मिळाला, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर फायदा मिळाला. यावेळेला खडेकडे शॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. फुटवर्कचा कोणत्या प्रकारचा वापर होताना पाहायला मिळत नाहीये, परंतु ज्याप्रमाणे आपण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिलं ना, खडेकडे शॉट लगावण्यासाठी ओळखला जाणारे खेळाडू म्हणजे आपण पाहिला तर नेहमीच ज्याचं नाव भारतीय क्रिकेटसाठी आपण पाहिलं व्हेरी डेंजरस वीरेंद्र सहवाग, आणि वेस्ट इंडिजसाठी पाहिला तर क्रिस गेल. या वेळेला फटका चांगला आहे, टायमिंग कमाल. थेट चेंडू हा हॅलो टाटा बाय बाय करत चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय धमाकेदार KPL A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. तर यष्ट्यांच्यावरून ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत आहे. थोडा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन बिघडवण्याचा प्रयत्न होता, परंतु रोहितला चौकार षटकार पडल्यानंतर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिला तर दुरून खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू षटकार चौकार पडल्यानंतर कमबॅक रोहितनं केला. षटक समाप्त होताना पाहायला मिळालं पहिलं, आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर बिनबाद 10-11 सुरुवात मिळाली. कारण की ज्याप्रमाणे इथून जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली, कारण की 2 बाउंड्रीज त्यामध्ये एक षटकार चौकार आणि एक सिंगल, अशा तऱ्हेने सुरुवात 11 धाव्यांची मिळाली. 47 धावा चेस करायच्या आहेत. 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र आपण पाहिलं तर लक्ष्य कंप्लीट करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जाईल पाहूया. डीजेकडे वळूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. NST लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत या कासरवडवली प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. अंडर 21 चे खेळाडू आपण पाहिलं या बंदर रोड विभागातील जे आज खेळाडू सगळे खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये, आणि खूप चांगले क्रिकेट. सुमित एक चांगला गोलंदाज. आणखीन एक पहिला बॉल पाहिला, थोडा लवकर खेळला, चेंडूने उंची घेतली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक होते परंतु लांब राहिले. झेल कलेक्ट करण्याची संधी भरपूर होती परंतु पोहोचू शकले नाहीये, आणि तेच कारण आपण पाहिलं की 2 धावा मिळाल्या. इथून चान्स कन्वर्ट करावे लागतील जर मॅच जिंकायचं असेल तर. 47 धावा ह्या तितक्याही मोठ्या नाही आहेत,
च्या अनुषंगाने, परंतु आपण फिल्डिंगचं क्षेत्र जर आपण पाहिलं, जे फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं ना, तर सुधारावं लागेल, कारण की हाफ वॉली चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. या वेळेला पाहिलं आपण बॅटच्या रडार मध्ये आणि हा चेंडू थेट काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या होतं की मी तुम्हाला छोटे चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. पुन्हा एकदा फटका हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, मात्र या वेळेला ती चुकी होताना पाहायला मिळते. फिल्डर लांब राहिले आणि चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना आणखीन एक मोठा फटका, षटकारानंतर चौकार आणि धाव संख्येचा वाढतोय आकार. गेलाय की काही पण होय, पण आपण मागे नाही घ्यायचं, आपण मागे पाहायचंच नाहीये. आता एक 15 चेंडू 24. पाऊल पुढे जायचं आहे. 15 चेंडू आणि 24 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या असतील. आता या वेळेला पुन्हा एकदा शॉट ब्लेन पुल आणि पॉवरफुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. थेट चेंडू मिड विकेटला उडून आणि एक योद्ध्यासारखा मैदानाच्या आतमध्ये लढाई करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि योद्धा नेहमीच काय म्हणत असतं माहिती आहे का, संकट किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हार जीत तर नंतरची गोष्ट राहिली, त्या संकटाशी प्रामाणिकपणे लढणं हेच माझं काम आहे आणि तो लढतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पूर्व आहे, रिक्वेस्ट करतोय. संजय स्पोर्ट्स टीम आपण पाहिली तर पूर्णपणे या मॅचवर ज्याप्रमाणे आक्रमक रूपाने खेळ करताना पाहायला मिळत आहे, त्यामध्ये मोहित आणि हार्दिक पूर्णपणे आपण पाहिलं बागपुटला ढकलून दिले. सध्या तरी श्रीराम फाउंडेशनच्या टीमला एक चांगल्या चेंडूची गरज आहे. ड्रीम बॉल तो पाहायला मिळेल का? हो, या वेळेला फटका जरूर चांगला खेळला गेला होता, परंतु एलिव्हेशन ते मिळालं नाहीये आणि
पण या मॅचवर ज्याप्रमाणे पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं गाजवलंय, कारण की रोहितला सुद्धा आपण पाहिलं ज्याला धावा पडल्या, आणि सुमित ज्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण की ज्या आत्मविश्वासाने रोहितने बोलवलं होतं सुमितला अज्जा बॉलर म्हणून दुसऱ्या षटकामध्ये, परंतु त्याला सुद्धा मार पडला. आणि इथून आता मॅचचं चित्र सोपं दिसतंय, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत आपण सांगू शकत नाहीये की अंतिमच्या क्षणाला मॅच कोण जिंकेल. सोहेल हातामध्ये आता तिसऱ्या षटकामध्ये, या तिसऱ्या षटकाचा स्पॉल महत्वाचा राहणार आहे की इथे विकेट टेकिंग इकॉनॉमिकल गोलंदाजाची गरज आहे जर श्रीराम फाउंडेशन टीमला कमबॅक करायचं आहे तर. सोहेल टीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला जर पाहायला मिळतं, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, त्याचप्रमाणे डीप लॉंग ऑफला खेळाडू पाहायला मिळतात. इथे आपण पाहिला तर थोडा सगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण पाहिला तर हा फटका खेळला गेला होता, आणि म्हणजे ज्याप्रमाणे म्हणतात ना की बंद डोळ्याने हा फटका खेळला गेला होता. अंतिमच्या क्षणाला नक्कीच डोळे बंद केले होते आणि हा शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. एकदम याय 37 धावा, 10 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. विकेट किपर मात्र चेंडूला अडू शकत नाहीयेत तिथे. एक धाव वाचवण्याचा प्रयत्न जर हा मॅच जिंकायचा असेल, हा सामना जिंकायचा असेल तर करायला हवा. परंतु लढाई जिद्दीने लढली जाते, ती जिद्दीने लढाई लढण्याची धमक अजूनपर्यंत श्रीराम फाउंडेशन ठेवतोय का. इथे एक्स्ट्रा रन्स मिळतील, एक्स्ट्रा धावा मिळत आहेत. वाईट प्लस डिक्लेरेशन म्हणजे 1 असेल. चितेचा आपण पाहिलं या 2 धावा. ही मॅच आता पाहिली आपण तर पूर्णपणे हातामध्ये आले. संजय स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून खूप चांगला खेळ ॲज अ बॅटर म्हणून पाहिलं तर मोहितने चांगला स्टार्ट करून दिला. त्यानंतर हार्दिक आणि सोनू या खेळाडूंनी मात्र आता पाहिलं आपण की उर्वरित जी कामगिरी आहे ना योग्यरित्या पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. चाळीस धावा झाल्यात, अजून सुद्धा 7 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हो, यावेळेला मिस केला, फुल टॉस मध्ये कन्वर्ट करू शकला असते, परंतु आपण पाहिलं की व्यवस्थित जो टायमिंग तो साधता आला नाहीये आणि प्रत्येक पाहायला मिळाला डॉट चेंडू. हा फटका चांगला आहे, टायमिंग कमाल, चेंडू गेला मिड विकेट सीमा रेखा पार. एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आणि ती 1 धाव सुद्धा अर्जित केली जाते आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकतोय संजय स्पोर्ट्स टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड टफ लक श्रीराम फाउंडेशन. लाव ना गाडी लाव. लाव ना गाडी लाव.